तर आजच्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण प्रिफिक्सेस पाहिले होते, है ना? तर प्रिव्हियस क्लासमध्ये प्रिफिक्सेस बऱ्याचशा स्टुडंटना त्या गोष्टी समजल्या आणि त्यांनी स्वतः इम्प्लिमेंटेशन केलं. स्वतः प्रयत्न केला प्रिफिक्सेस सॉल्व्ह करण्याचा आणि त्याचे आन्सरही काही विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस क्लासमध्ये दिले होते. दिले होते की नाही रे? येस ऑर नो? प्रिफिक्सेसचे आन्सर तुम्हाला आले होते. मल्टिप्लायर विचारलं होतं, तर मल्टिप्लायर तुम्ही डायरेक्टली उत्तर दिलं, की सर या प्रिफिक्सचा आन्सर असा आहे, या प्रिफिक्सचा आन्सर ते आहे, है ना? मल्टिप्लायर जे आहे ते असे दिलेले आहे. तर तुम्ही स्वतः प्रिव्हियस क्लासमध्ये त्याचं आन्सर दिलं होतं, मल्टिप्लायर्स आणि प्रिफिक्सेसचं. तर चला आज आपण त्याच्या पुढचा टॉपिक घेऊ. बेसिक सायन्स हा आपला सब्जेक्ट चालू आहे. बेसिक सायन्स हा 3 दिवस चालणार आता सोमवार, मंगळवार आणि बुधवार. ठीक आहे. मंडे, ट्यूसडे आणि वेडनेसडे. ठीक आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार बेसिक सायन्स. बेसिक सायन्स मधला फिजिक्स जो आहे तो फिजिक्स चालणार आणि फिजिक्स कारण की तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे, की जो बेसिक सायन्स आहे, या बेसिक सायन्सचे 2 तुकडे पडतात, 2 पार्ट असतात. एक असते फिजिक्स आणि एक असते केमिस्ट्री. एक फिजिक्स आणि एक दुसरा काय असते? केमिस्ट्री असते. तर फिजिक्स जे आहे कॉलेजमध्ये दुसरे सर शिकवतात आणि केमिस्ट्री दुसऱ्या मॅडम शिकवतात. ठीक आहे. जे काही आहे सर मॅडम अल्टरनेटिव्ह तुम्हाला शिकवत असतील, हे वेगवेगळे शिकवतात. पण हे दोन्हीही विषय एकत्रित मी एकटा हे तुम्हाला शिकवणार आहे. मग हे शिकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संडे नाही, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे. ठीक आहे. सोमवार, त्याच्यानंतर मंगळवार आणि बुधवार. ठीक आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्हाला मी शिकवणार फिजिक्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार त्याच्यानंतर पुढचा मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे त्याच्यानंतर थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. तुम्ही म्हणसाल सर घडी-घडी खाली काय पाहून राहिले? तर खाली जो आहे ना हा मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये तुमच्या सगळ्याचे कॉन्टॅक्ट लिस्ट दिसते. कोण काय करून राहिलं, आहे ना? ते दिसते. त्याच्यानंतर कोण-कोण आता जॉइन होऊन राहिलं त्यांना परमिशन द्यावी लागते. म्हणून आम्हाला हे सगळं ऑनलाईनमध्ये मॅनेज करावं लागते, की तुमच्यावरही लक्ष ठेवावं लागते. तुमच्यावर तर लक्ष ठेवूनच राहिलो म्हणा आम्ही आणि मोबाईलवरही लक्ष द्यावं लागते. सर्व काही आम्हाला मॅनेज करावं लागते. म्हणून आम्ही इकडे-तिकडे पाहत राहतो. ठीक आहे. म्हणून त्याच्यावर काही लक्ष देऊ नका. मी जे लिहून राहिलो त्याच्यावर फोकस असू द्या. तर मी सोमवार, मंगळवार, बुधवार सांगितला फिजिक्स. त्याच्यानंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हा तुमचा राहील केमिस्ट्री. ठीक आहे. सध्याचा टाईम जो आहे तो 9:20 आहे आपला. तर सर्वजण 9:20 तुम्ही जॉइन करा. कॉलेज आपलं 10 सप्टेंबरपासून चालू होऊन राहिलं, तर 10 सप्टेंबरपासून आपला टाईम चेंज होणार. ठीक आहे. मग नंतर आपण टाईम चेंज करू. तिसरी गोष्ट, की ज्या विद्यार्थ्यांना प्रिव्हियसचे जे हे आहेत लेक्चर आहेत, ते जर केले नसतील, तर त्यांनी कृपया करून घ्या. मी ग्रुपवर आपल्या WhatsApp ग्रुपवर लिंक टाकलेली आहे. त्या लिंकमध्ये तुमचा लेक्चर 1 पासून तर लेक्चर टोटल 10 लेक्चर आहे. आहे ना रे तुम्ही पाहिले काय? कोण पाहिले लेक्चर? येस ओर नो? कोण पाहिले आपले लेक्चर प्रिव्हियस वाले लेक्चर? काही-काही नवीन असतील. येस, येस. येस सर. येस, येस. मोरे बघितले, श्रावण. तर ते प्रिव्हियस लेक्चर तुम्हाला फ्रीमध्ये सध्या भेटून राहिले, तर तुम्ही अटेंड करा. त्याच्यात जर समजा कोणत्या विद्यार्थ्याला काही नाही समजलं, तर बिनधास्त फोन करा. कधीही आपला नंबर इथंच दिलेला आहे, नोट्सवर दिलेला आहे. याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, की सर मी फर्स्ट इयर ऑनलाईन क्लासचा स्टुडंट बनून राहिलो. सर मला या प्रॉब्लेममध्ये असा-असा प्रॉब्लेम आहे. मला नोट्स पाहिजे किंवा जे काही असेल तुमच्या डिफिकल्टी सेक्शन तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. असं कोणी म्हणत नाही. तुम्ही आमचे विद्यार्थी आहे, आता जुळलेले आहेत, तर फायनल एक्झामपर्यंत तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला 24 तासामध्ये 24 अवर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता केव्हाही. ठीक आहे. काही डाऊट असेल तर बिनधास्त विचारा. समजा कॉलेजमध्ये कोण मॅडमनं कोणता टॉपिक घेतला किंवा सरनं घेतला, आता तर वेळ आहे अजून चालू व्हायचा 10 सप्टेंबरपासून तुमचं कॉलेज चालू होणार आहे. तर त्याच्यामध्ये टॉपिक घेतल्यानंतर तुम्हाला जर कुठं काही डाऊट असला तर 100% विचारा. असं नाही का पहिल्याच युनिटमध्ये तुम्ही फर्स्ट टू लास्ट युनिटपर्यंत पहिल्या युनिटपासून तर लास्ट युनिटपर्यंत तुम्हाला कोणत्याही वेळेस कुठेही प्रॉब्लेम आला तर केव्हाही विचारा. आपण त्याच्यासाठीच आहोत. विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच आपण इथं बसलेलो आहोत. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट एक लक्षात घ्या, की तुम्हाला जर समजा लेक्चर करायचं असेल, तर स्वतः मन लावून करा. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कोणतंही जर समजा तुम्ही काम चित्त लावून, मन लावून, ध्यान लावून जर केलं, तर 100% त्याचा फल भेटतेच. तुम्ही जर समजा पुस्तक घेतलं आणि पुस्तकामध्ये मन लावून जर समजा अभ्यास केला, तर गॅरंटेड सांगतो उद्याच्या तारखेमध्ये तुम्ही पेपर खूपच चांगला लिहिसाल.
गॅरंटेड सांगतो. आणि त्याचं कारण आहे, की तुम्ही पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतलं याचा अर्थ काय तुम्ही अभ्यास चांगला केला असेल 100%. म्हणून क्लास जर तुम्ही व्यवस्थित 1 तास, 1 तास तर नाहीच आपला क्लास अर्धा तासच आहे. हा 30 मिनिट जर तुम्ही मन लावून जर बसले, तर गॅरंटेड सांगतो तुम्हाला सगळंच्या सगळं ए टू झेड समजणार. असं काहीच राहणार नाही, की जे तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सक्षम राहाल. म्हणून हे लक्षात ठेवा. हे काही थोडेसे प्रॉब्लेम तर येतच राहतात नेटवर्कचे, ते परत जॉइन करायचं. आणि समजा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला, काही लेक्चर नाही झाला, तर YouTubeवर सध्या व्हिडिओज आपली सगळी सीरीज आहे. लेक्चर 1 पासून तर लेक्चर टोटल टोटल दिलेले आहेत. ते सगळे पाहून ठेवा. आणि मग हे झाल्यानंतर आपण आपल्या ॲपमध्ये तुम्हाला ते ॲक्सेस देणार, की तुम्ही 10 वेळा आपले व्हिडिओ पाहू शकता. ह्या नोट्स द्यात, ह्या नोट्स पण तुम्हाला अवेलेबल राहतील. या नोट्सवरून तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एम-सी-क्यूज आहेत आपल्याकडे मागच्या वर्षी विचारलेले. प्रिव्हियस क्लासमध्ये विचारलेले एम-सी-क्यू सुद्धा आपल्याकडे आहे. कोणत्याच क्लासेसकडे नाही आहे. ऑनलाईन क्लास आहे आपल्याकडे. 11 वर्षापासूनचा आपण क्लास घेतो आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस क्लासमध्ये कोणते क्वेश्चन विचारलेले आहे हे आपल्याकडे आहे आणि ते मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार. ठीक आहे. तर आता आपण काय पाहणार आहोत? पुढचा जो टॉपिक आहे प्रिव्हियस वाला जो टॉपिक तो आपण पाहणार आहोत. म्हणून क्लासमध्ये कंटिन्यू राहा. क्लास सोडू नका. नाहीतर मुलं कसं करतात क्लास सोडून 10-5 मिनिटं पाहतात आणि मग मग पप्पांना आवाज दिला की चालला. हां, मनीषा काय झालं? कोणाला प्रॉब्लेम झाला? बोला. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर बोलू शकता. ठीक आहे. माईक चुकीनं ऑन होते कधी-कधी. ठीक आहे. तुमची रेकॉर्डिंग होऊन राहिली हे लक्षात ठेवा. मोबाईलमध्ये पण रेकॉर्डिंग होऊन राहिली. जोही बोलल त्याचं लक्षात येते समोर की कोण बोलून राहिलं. ठीक आहे. तर लक्ष द्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत युनिट. काय पाहणार आहोत? युनिट. युनिट म्हणजे काय होते? कोण सांगते युनिट म्हणजे काय? आपण कोणतीही क्वांटिटी मागतो, है ना? आपण कोणतीही क्वांटिटी म्हणतो, तर तेव्हा क्वांटिटी म्हणत असताना त्याला युनिट सांगावं लागते. काय सांगावं लागते? युनिट. समजा समजा तुम्ही साखरेच्या दुकानात गेले, किराणा दुकानात गेले. तुम्ही असं म्हणता काय, की मला साखर 5 लिटर द्या. 5 लिटर द्या साखर असे म्हणता काय? येस ओर नो बोला बरं. 5 लिटर द्या असं म्हटलं काय तुम्ही साखरला? नाही म्हणत. किंवा तुम्ही असे म्हणता काय, जर समजा कपडे खरेदी करायला गेला आणि तुम्ही असे म्हणता का 5 किलो कपडे द्या बरं, असं म्हणत नाही. म्हणजे एका पर्टिक्युलर वस्तूचं, एका पदार्थाचं त्याचं एक युनिट असते. त्याचं एक स्टँडर्ड असते आणि तेच नाव तिथं घेतलं गेलं पाहिजे. समजा तुम्ही डेटा जो आहे, डेटा आपण म्हटलं, की 5 किलो डेटा जो आहे तो मी डाउनलोड केला. असं म्हणतो का आपण? 5 किलो नाही म्हणत. आपण काय म्हणतो माहिती आहे काय? 5 जीबी डेटा म्हणतो. काय म्हणतो? 5 जीबी डेटा म्हणतो. 5 एमबी म्हणतो आपण. 5 केबी म्हणतो. 5 टीबी म्हणतो. म्हणजे आपण जे हे नावाला लावून राहिलो ना पुढचं ते अळनाव त्याचं, ते अळनाव ते लय कामाचं आहे. त्याचं सरनेम जे आहे ते आहे युनिट. काय? लक्ष द्या. समजा तुम्ही केळाच्या दुकानात गेले आणि केळाच्या दुकानवाल्याला म्हटलं, की 5 केळं द्या. किती? 5 केळं. तर तुम्हाला माहिती आहे काय? खरंच 5 केळं देऊन देईल. पण तुम्ही जर त्याच्या समोर डझन लावला, काय लावला? डझन लावला तर तुम्हाला तो 5 डझन म्हणते. म्हणते की नाही 5 डझन केळं आहे घेऊन जा. मग आता 5 केळाचा विषय भाव वेगळा राहील, 5 डझनचा विषय वेगळा राहील. तर आता युनिट म्हणजे काय? जसं आपण म्हणतो 5 सेंटीमीटर. ठीक आहे? हा जो सेंटीमीटर आहे ना हा युनिट आहे. जसं आपण म्हणतो 10 केजी, तर हा जो केजी आहे ना हा युनिट आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या मी जे म्हणून राहिलो याच्यावर क्वेश्चन येते एक्झाममध्ये. तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकलं तर गॅरंटेड तुम्हाला समजणार काय होऊन राहिलं काय नाही. ठीक आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे. पहिलेचे व्यक्ती पहा महाराज लोक साधू संत ते जेव्हा ध्यानस्थ बसत होते ना असे तर आजूबाजूचा एवढा कल्लोळ त्याच्या कानावर पडत होता ना तरीही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल एवढी खतरनाक होती की कोणा राक्षसी आला कोणता जनावरी आला तरी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एवढं खतरनाक राहत होतं साधू संतांचं आणि म्हणून त्यांचं ध्यान जे आहे ते चांगल्या पद्धतीने लागत होतं म्हणून त्यांना सगळं काही नॉलेज आहे. बऱ्याचशा गोष्टी साधू संत तुम्हाला सांगतात आहे ना तर ते आपण ऐकलं पाहिजे. म्हणून तुम्ही सध्या साधू संत तर नाही आहे तुम्ही पण तुम्ही स्टुडंट आहात. स्टुडंटाचं एक पहिलं कर्तव्य असते की क्लास हा मन लावून करणं. कान, डोळे आहे ना हे आणि दिमाग ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित कॉन्सन्ट्रेट झाल्या पाहिजे. मी पहिले सांगितलं हेडफोन वापरायचे नाही.
हेडफोन वापरल्यामुळे कानाचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. 1000 वेळा सांगितलं मी. बट ठीक आहे, मोबाईलवरतीच ऐकायचं. मोबाईलचाच आवाज एवढा मोठा असते, की आपण मोबाईलच्या आवाजानं ऐकू शकतो. तर आपलं युनिट चालू आहे. युनिट म्हणजे काय? तर मी म्हटलं, की 5 किलो कांदे, ठीक आहे. 5 किलो कांदे, तर हे किलो जे आहे ते युनिट आहे. तुम्हाला जर असं म्हटलं, की 1 मीटर कपडा पाहिजे, 1 मीटर कपडा पाहिजे, तर हा मीटर काय झाला? युनिट झाला. तुम्हाला जर म्हटलं, की लिटर 1 लिटर दूध पाहिजे, 1 लिटर दूध पाहिजे, मिल्क, है ना? तर आपण 1 लिटर म्हणतो. तर हा जो लिटर आहे ना, हा काय झाला? युनिट. हा काय दर्शवते, की एवढी क्वांटिटी आपण घेतली. तर प्रत्येक गोष्टीसाठी समजा पातळ पदार्थ असेल किंवा त्याच्यानंतर अजून दुसरा ठोस सॉलिड असेल, सॉलिड, लिक्विड आणि गॅस 3 वेगवेगळे असते. तुमच्या घरचा गॅस जो असते, तो किती किलोचा असते सांगा बरं? गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये येते. कधी पाहिलं का तुम्ही गॅस सिलेंडरवर किती किलोचा असते तर? सांगा बरं? तुमच्या घरामध्ये एक गॅस सिलेंडर येते असा, तो किती किलोचा असते? बाय डिफॉल्ट कितीतरी किलोचा असते त्याच्यामध्ये गॅस. यस, 14 किलोचा असते. आहे ना? तो गॅस जो असते तो 14 किलोचा असते आणि आपण याला किलोग्रामनं मोजतो. गॅसला किसानं मोजतो किलोग्रामनं, ना की लिटर, ना की मीटर, ना की अजून टन असं यांना मेजर करत नाही. म्हणून कोणती ना कोणती क्वांटिटी मेजर करण्यासाठी त्याच्या मागं काय लागलेलं असते? एक युनिट लागलेलं असते. कोणतीही क्वांटिटी तुम्ही मेजर करा, त्याच्या मागे एक युनिट लागलेलं असते. आता समजा मी तुम्हाला काही क्वांटिटी सांगतो, त्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी तुम्ही काय लावसाल? समजा आता मी म्हटलं हा एक वायर आहे. ठीक आहे. आता वायरला म्हटलं मी 12. पण या वायरला इथं काय लागणार? युनिट काय लागणार? तर तो वायरचं कंप्लीट होऊन जाईल. हा एक वायर आहे. ठीक आहे. या वायरची व्हॅल्यू लिहिली मी 12. पण यस, याच्या समोर काय लागणार? मीटर लागणार. ठीक आहे. याच्या समोर काय लागणार? मीटर लागणार. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर समजा मी म्हटलं इथं हा वायर आहे. ठीक आहे. लक्ष द्या रे इकडे. हा वायर आहे. या वायरमधून करंट चालला हां. हा वायर आहे. या वायरमधून काय चालला? करंट चालला. लक्ष द्या इकडे. वायरमधून चालला करंट आणि करंट चालला 5. पण आता 5 म्हणजे काय चालला? कशाहून तुम्ही दर्शवणार? याच्या पुढं काय लागणार, की याच्यामधून करंट चालला? फंडामेंटल क्वांटिटी आहे. फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी आहे, शिकवलेलं आहे तुम्हाला. सांगा बरं? फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी करंट याचा काय लागणार? सांगू शकता? यस, एम्पियर. हे याचं युनिट आहे. एवढा एम्पियर करंट या वायरमधून चालला. है ना? एवढा एम्पियर करंट तुमचा या वायरमधून चालला. म्हणजे आपण हे युनिट याला दर्शवलं. ठीक आहे? हे झालं याचं युनिट. तर प्रत्येक गोष्टीचं युनिट असते. बरं सांगा बरं, तुमच्या घरी मीटर असते. ठीक आहे? कोणतं मीटर? पाण्याचं मीटर असते, विजेचंही मीटर असते. है ना? तर मग हे जे मीटर असते, त्या मीटरवरती एक युनिट येते. ते युनिट म्हणजे काय? सांगा बरं? मीटरचं युनिट. मीटरवर किती तुम्ही वीज जाळली, तर असं लिहून येते. सांगा बरं कसं येते? वॅट. काय ते? वॅट. जे तुमच्या घरी मीटर असते, त्या मीटरमध्ये वॅट लिहून येते, की किती वॅट तुमची वीज जळली. आहे ना? तर युनिट म्हणजे काय ॲक्चुअली, की कोणतीही क्वांटिटी जर समजा आपण मेजर केली, तर क्वांटिटीच्या नंतर एक स्टँडर्ड युनिट असते. त्याला आपण काय म्हणतो? युनिट. तर पहा युनिटची डेफिनिशन. द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जे स्टँडर्ड यूज केले जाते, त्याला आपण काय म्हणतो? युनिट. जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं, की 5 पेन आहे. ठीक आहे. तर हे 5 पेन आहे ते आपण म्हणतो 5 किंवा 6 पेन आहे त्याला आपण अर्धा डझन म्हणतो. काय म्हणतो? अर्धा डझन पेन. किंवा मी म्हटलं ॲपल आहे. ठीक आहे. तर ॲपल जे आहे मी म्हटलं 5 केजी ॲपल आहे. 5 केजी ॲपल आहे. तर 5 केजी ॲपल मधला हा जो केजी आहे, हा काय झाला तुमचा? युनिट. म्हणून हा जो स्टँडर्ड आहे, हा स्टँडर्ड फिजिकल क्वांटिटी मेजर करून कारण मोजली ना आपण. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशी क्वांटिटी ज्याला आपण मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाईम याला आपण मेजर करू शकतो. म्हणून याला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. केस मोजा बरं तुम्ही. तर केस हे फिजिकल क्वांटिटी झाली का? नाही. बिकॉज वी कांट मेजर द हेअर ऑफ युअर हेड.
आपल्या डोक्याची केस आपण मेजर करू शकत नाही, म्हणून इट इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी जर असेल तर त्याचा आकडा पाहिजे, आणि आकडा असेल तर आकड्याच्या सोबत त्याचं आडनावही पाहिजे. समजून राहिले काय? तर नाव आणि आडनाव ह्या दोन गोष्टी असतात. आता लक्ष द्या, एक एक्झाम मध्ये आला होता क्वेश्चन मागच्या वर्षी. काय आला होता माहिती आहे काय? जर समजा मी म्हटलं की लेंथ ऑफ वायर हे आहे 2.3 मीटर. लक्ष द्या रे इकडे. लेंथ ऑफ वायर मी जर म्हटलं 2.3 मीटर आहे, तर सांगा म्हणते की इथं हा 2.3 काय दर्शवून राहिला? 2.3 म्हणजे काय होते? हा तर तुम्हाला समजला. यम काय आहे? बोला. यम काय आहे? मीटर. अरे मीटर आहे पण युनिट आहे ना. मीटर आहे पण युनिट आहे. पण हा 2.3 काय आहे? क्वेश्चन काय विचारला होता? 2.3 काय आहे? कोणी सांगू शकतं का तुमच्यापैकी? 2.3 काय आहे? पहा, क्वेश्चन आला होता एक्झाम मध्ये. नाही. बघा. 2.3 आहे मॅग्निट्यूड. लक्ष ठेवा. 2.3 काय आहे? मॅग्निट्यूड आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला जर विचारलं की जर समजा 2.3 मीटर हा तुमचा वायर आहे, वायरची लेंथ आहे, तर हे मीटर जे आहे ते युनिट आहे, आणि ही जी पहिली व्हॅल्यू आहे ती तुमचं काय मॅग्निट्यूड आहे. हा एक्झाम मध्ये आलेला आहे, मी स्वतः सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन विद्यार्थ्याचा. मॅग्निट्यूड. अजून एक समजा मी म्हटलं 5 kg. ठीक आहे, 5 kg बदाम आहे. मग आता इथं केजी काय रिप्रेझेंट करून राहिला आणि 5 काय रिप्रेझेंट करून राहिला? आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे आन्सर, कारण मी आताच सांगितलं तुम्हाला. सांगा बरं, 5 काय रिप्रेझेंट करून राहिला? यस, मॅग्निट्यूड. यस, मॅग्निट्यूड म्हणजे त्याची व्हॅल्यू, आणि केजी काय डिनोट करून राहिला? युनिट. ठीक आहे. तर असं तुम्हाला कॅटेगराईज करता आलं पाहिजे. मी आता कन्सिडर करतो की माझ्या विद्यार्थ्यांना हा कॉन्सेप्ट समजला, की जर समजा अशी क्वांटिटी लिहून असली तर याच्या पुढची व्हॅल्यू त्याला आपण मॅग्निट्यूड म्हणतो, आणि हे नंतरची जी व्हॅल्यू असते याला आपण युनिट म्हणतो. आणि युनिट हा स्पेसिफिक वेळेसाठी किंवा स्पेसिफिक पदार्थासाठी वेगवेगळा असते. वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी वेगवेगळं युनिट असते, है ना. जर मी जर म्हटलं 10 फॅराड इज द क्वांटिटी, 10 फॅराड इज द क्वांटिटी. फॅराड काय सांगा आणि 10 काय सांगा? 10 मॅग्नेट्यूड and फॅराड. बरं. व्हॉट इज फॅराड इज द युनिट ऑफ, सांगा बरं, फॅराड इज द युनिट ऑफ विच क्वांटिटी? कशाचं युनिट आहे फॅराड? डिराइव्ड क्वांटिटी आहे. अजून फॅराड इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. फॅराड इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. हे कॅपॅसिटन्सचं युनिट आहे. ठीक आहे. चला, आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाते, तर क्वेश्चन पाहिला याच्यावर कसा विचारला जाते. क्वेश्चन असा विचारला जाऊ शकते की तुम्हाला ही इथून गायब करतील, तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही, हे इथून, आणि इथं डॉट डॉट देऊन देईल. काय देऊन देईल? डॉट डॉट. हा. द ब्लँक स्पेस इज यूज टू मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. हे तर आहे, पण इथं काय येते? याचं आन्सर काय येणार? स्टँडर्ड. याचा आन्सर काय ना? स्टँडर्ड. तर अशा प्रकारचं तुम्हाला आन्सर द्यावं लागते. याचं एक्झाम्पल, खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला आताच समजून सांगितले. लेंथ ऑफ वायर म्हटलं 2.3 मीटर आहे. लेंथ ऑफ वायर किती आहे? 2.3 मीटर आहे. तर याच्यामधला 2.3 मॅग्निट्यूड सांगते, आणि हा यम जो आहे तो युनिट सांगते. हिअर यम इज द स्टँडर्ड ऑर युनिट ऑफ द मेजरमेंट ऑफ द लेंथ. समजला? चला, आता पुढच्या टॉपिकवर जाऊ थोडस. याच्यानंतर हा क्लासच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी कोण बनेगा करोडपती खेळतो म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतो, आणि ज्याला प्रश्न उत्तर जर समजा बरोबर दिले तर समजून घ्या त्याचं लेक्चर, त्याचं या क्लासमध्ये लेक्चरमध्ये लक्ष होतं, 100% लक्ष होतं. आणि जर समजा प्रश्नाचे उत्तर नाही आले तर मी असं समजणार की त्याचं लक्ष घरीच होतं, म्हणजे फक्त मोबाईल लावून दिला पोरानं, आई बाबाला दाखवून राहिला फक्त मी मोबाईल पाहून राहिलो, पण त्याचं लक्ष दुसरंच थोडे व्हॉट्सअपवर मेसेज करण्यासाठी होतं. म्हणून लक्षात ठेवा की या क्लास झाल्यानंतर मी 5 मिनिटांमध्ये 2-4 क्वेश्चन विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर तो तुम्ही देऊ शकले तर समजून घ्या तुमचं कॉन्सन्ट्रेशन या क्लासमध्ये आहे, आणि सर्व विद्यार्थी या क्लासमध्ये लक्ष देऊन राहिले. काय चुकी आहे तुमची की तुम्ही जर समजा कॉलेज चालू व्हायच्या अगोदर काही क्लासेस कंप्लीट करून राहिले, काही बेसिक सायन्स नॉलेज घेऊन राहिले,
जरुरी नाही का लावलाच पाहिजे क्लासेस. आमचं असं म्हणणं नाहीये क्लास लावूच नका किंवा लावा. तुम्ही प्रयत्न तर करा. तुम्ही प्रयत्न करून राहिले, तुम्ही क्लास लावून राहिले, तुम्ही क्लास न लावता तुम्ही प्रॅक्टिस तर करून राहिले, पाहून तर राहिले, तुम्हाला नॉलेज तर भेटून राहिलं. म्हणून क्लास हा कंटिन्युअसली करा. 15 दिवस फ्री डेमो आहे तुम्हाला. 15 दिवस ॲटलीस्ट क्लास जॉइन करा. तुम्हाला जर वाटलं तर पुढचं डिसिजन घ्या. अदरवाईज तुम्ही तुमच्या मनाने काहीही करू शकता. आहे ना? आणि करायचं काय तुम्हाला? काय YouTube येऊन बसायचं थोडी आहे. तुम्हाला फक्त मोबाईल घेऊन एक साइडनं बसायचं शांत चित्तानं आणि आपला क्लास जॉइन करायचा आहे. लक्ष द्या. रोज हा सकाळी 9:20 मिनिटाचा क्लास असते. ठीक आहे. आणि लयच लय 20 मिनिटापासून तर तुमचा 9:20 मिनिटं 10 वाजेपर्यंत हा क्लास चालते. बस जास्त वेळ नाही तुम्हाला अर्धा तास द्यावा लागते. आहे ना? म्हणून जास्त वेळातला वेळ काढा तुमचा म्हणजे तुमच्या लक्षात येते. चला सिस्टम ऑफ युनिट आहेत तुमच्या समोर. सिस्टम ऑफ युनिट. ठीक आहे. आता सिस्टम ऑफ युनिट जे आहेत तुमच्या समोर हे लक्षात ठेवा. हे जे काम करते पहिलं युनिट जे आहे ते आहे CGS. काय CGS. CGSचा फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारला होता. CGS म्हणजे काय? सेंटीमीटर ग्राम सेकंद. CGS म्हणजे काय होते? सेंटीमीटर ग्राम सेकंद. हे वेगवेगळे युनिटचे प्रकार आहेत बरं. आपण जे युनिट पाहिलं, युनिटची डेफिनेशन पाहिलं. युनिट म्हणजे असं स्टँडर्ड जे मेजरमेंट करतो आपण त्याला आपण म्हणतो युनिट. आणि इथं आपण हेही पाहिलं की युनिट काय करते की इकडली जी क्वांटिटी आहे, किती क्वांटिटी आहे हे इथं जे असते लेफ्ट राईटला त्याला आपण काय म्हणतो? युनिट म्हणतो. हे आपण जस्ट पाहिलं है ना. आता पुढं सिस्टम ऑफ युनिटमध्ये आपण गेलो तर सिस्टम ऑफ युनिटमध्ये आपण पाहिलं की CGS नावाचं युनिट आहे. तुम्ही सर्वात जास्त कोणतं वापरलं माहिती आहे का? SI. पहा नाही तर 10वी पर्यंत तुम्ही जर कोणतं युनिट वापरलं असेल इंटरनॅशनल सिस्टीम तर ते आहे तुमचं SI युनिट. SI युनिटचा फुल फॉर्म होते इंटरनॅशनल युनिट. हा एक्झाममध्ये आला होता क्वेश्चन की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ SI. कुठेही ते येत नाही. ठीक आहे. तो म्हणते स्टँडर्ड युनिट. अरे स्टँडर्ड युनिट नाही आहे ते. हे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट आहे. हे लक्षात ठेवा. तर आता वरं तर वाचून घेतात, मग नंतर वेळेवर लक्षात नाही राहत. त्याच्यासाठी हे तुमचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजनसाठी आपले व्हिडिओ बार-बार तुम्ही पहा. तुमची रिव्हिजन ऑटोमॅटिक होते. गॅरंटेड सांगतो. नाहीतर पहा आपले 10 व्हिडिओ तुम्ही पहा. 10 व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही समजलं तर मला कॉल लावा की सर नाही समजलं. पण तुम्ही 10 व्हिडिओ व्यवस्थित पहा. आपले जेवढे व्हिडिओ झाले आहेत, YouTubeवर आपले व्हिडिओ आहेत, ते झाल्यानंतर आपल्या ॲपमध्ये सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार. ठीक आहे. तर मग आता तुम्ही 10 व्हिडिओ पाहिल्यावरही तुम्हाला नाही समजलं तर मग मला फोन लावा. मी तुम्हाला उत्तर देणार की कसं नाही समजलं. ठीक आहे. CGS सिस्टीम. CGS सिस्टीमला आपण काय म्हणतो? सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद. आता हे जे सेंटीमीटर, ग्राम, सेकंद आहे की नाही, हे आहे ना कॅटेगराईज केल्या जाते. हे जे आहे हे आहे लेंथ. ठीक आहे. आणि हे काय आहे? मास. ठीक आहे. लेंथ, मास आणि हा काय? टाइम. पहा ना नाहीतर लेंथचं युनिट काय असते? मीटर है ना, ग्राम. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा मास रिप्रेझेंट करते ग्राम. आणि तिसरा जो आहे टाइम सेकंड आहे ना. तर लक्षात ठेवा पहिला लेंथ, दुसरा मास आणि तिसरा टाइम. असा मेजर करते लेंथ, मास आणि टाइम. बर CGSचा फुल फॉर्म काय आहे? सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. बर तुम्हाला घुमवलं जाते बरं इथं. इथं सेंटीमिली करून टाकते. ठीक आहे. ग्राम आणि सेकंडला काही करून टाकते. तर हे लक्षात ठेवा. आपल्याला हे नाही लक्षात ठेवायचं. आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं? सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद. लेंथ, मास, टाइम. बरं FPS हे जे युनिट आहे हे ब्रिटिश युनिट आहे. लक्षात ठेवा. FPS आहे ब्रिटिश युनिट आहे. ब्रिटिश म्हणजे इंग्रज ज्यांना राज्य केलं आपल्या भारतावर असे ब्रिटिश लोक. FPS म्हणजे फूट, पाऊंड, सेकंड. लक्षात ठेवा. फूट म्हणजे माहिती आहे ना माय फूट म्हणतो ना आपण माय फूट. फूट, पाऊंड, सेकंड. ठीक आहे. फूट, पाऊंड, सेकंड. आता याची तुम्हाला जर विचारलं की FPS मधला फूट आहे. सांगा बरं हे काय? लेंथ, मास, टाइम. लेंथ, मास, टाइम पैकी कोणता आहे? फूट. यस. हे काय? लेंथ आहे. असं जर विचारलं तुम्हाला आन्सर आला पाहिजे बरं. लक्षात ठेवा. पुढचा MKS युनिट. MKS चा पहा. MKS ला काय म्हणतो आपण? मीटर, किलोग्राम, सेकंद. लक्ष द्या रे इकडे. मीटर, किलोग्राम, सेकंद. मीटर, किलोग्राम, सेकंद. मी तुम्हाला हे प्रश्न विचारणार आहो. हे लक्षात ठेवा. म्हणून कंटिन्युअसली क्लासमध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. मीटर, किलोग्राम, सेकंद. त्याच्यानंतर SI युनिट जो आहे तो आहे इंटरनॅशनल युनिट. SI युनिटला आपण काय म्हणू? इंटरनॅशनल युनिट म्हणू. आता SI ला इंटरनॅशनल युनिट डायरेक्ट म्हणतो. याच्यात काही सेंटीमीटर, ग्राम, सेकंद नसते. त्याला डायरेक्टली लक्षात ठेवा इंटरनॅशनल युनिट. अजून एक वेळा रिपीट. CGS सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. FPS फूट, पाऊंड, सेकंड. MKS मीटर, किलोग्राम, सेकंड आणि SI
इंटरनॅशनल सिस्टीम. ठीक आहे, तर आता मी मिटवतो आणि तुम्हाला विचारतो. माईक नंतर वेळ आहे. माईक बंद करा, माईक बंद करा, माईक बंद करा. तुमच्या माईकमुळे माझं माहिती आहे काय आवाज हे होऊन जाते, दुसऱ्यांना समजत नाही. मग चला, आता मी ज्याला विचारतो, रवींद्र, FPS चं फुल फॉर्म सांगा. रवींद्र, FPS चं फुल फॉर्म. फूट पाऊंड सेकंड. यस, फूट पाऊंड सेकंड है ना, फूट पाऊंड सेकंड. त्याच्यानंतर पुढचं, राजेश, MKS चं फुल फॉर्म सांगा. MKS चं. मीटर किलोग्राम सेकंड. यस, मीटर किलोग्राम सेकंड. मीटर किलोग्राम सेकंड. दीपाली, CGS चं फुल फॉर्म सांगा. CGS. दीपाली. सेंटीमीटर ग्राम सेकंड. यस, सेंटीमीटर ग्राम सेकंड. सेंटीमीटर ग्राम सेकंड. त्याच्यानंतर पुढचा, सुमेध, SI चं फुल फॉर्म सांगा. सुमेध. गौरव, सांगू शकता? हा सांगा, सुमेध सांगा. SI चं फुल फॉर्म नाही आलं तुमच्याकडून सुमेध? यस यस, ठीक आहे, आवाज कडा तुमचा, आलं लक्षात. व्हेरी गुड सुमेध. बंद, ओके, बंद करून टाका माईक. इंटरनॅशनल युनिट. सुमेध, माईक बंद करून द्या तुमचा. हा, व्हेरी गुड. आचलला सांगायचं आहे काहीतरी. बरं आचल, सांगा बरं तुम्ही, जो याच्यामधला पाऊंड आहे हा कशामध्ये येते? लेंथ मास टाइम पैकी कोणामध्ये येते? आचल. आचल. भाग्यश्री. मास. यस, हा कशामध्ये येते? मास मध्ये येते, है ना. आता हे असं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे बरं, नाही तर काही मोठे म्हणतात की सर आम्हाला विचारतात. अरे विचारलं पाहिजे. आता एवढे सारे विद्यार्थी आहे, म्हणजे एकासोबत सर्वांचं नाव घेणं तर पॉसिबल नाही आहे, पण मी नाव घेतो. जेवढे आपल्याकडे हजारे विद्यार्थी असले, या सर्वही विद्यार्थ्याचं नाव घेतो, पण एका खट्ट्यानं तर पॉसिबल नाही आहे. एका दमानं तुम्ही प्रत्येकाचं नाव घेणार नाही. आणि तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की नाव घेत असताना गलतीनं तुमच्या पप्पाच्या नावाचा ईमेल ID असेल तर मी ते नाव घेणार, कारण तेच दिसते इथं. म्हणून त्याच्यासाठी थोडंसं मी तुमच्याकडून क्षमा, आय एम सॉरी फॉर दॅट, की तुमच्या मम्मीचं ID असते, तुमच्या पप्पाची ID असते, मी त्याच्यावर नाव घेतो. तर असं होऊ शकते की त्यांच्या मम्मी पप्पाची ID असते, तुम्ही स्वतःची ID बनवा, Google ID. ठीक आहे. तर असं होते कधी कधी. मग एक मला फोनही आला होता, सर तुम्ही माझ्या मम्मीचं नाव घेता. आता मला काय माहित तुमच्या मम्मीचं नाव आहे की पप्पाचं नाव आहे. आता मला जे इथं दिसते मी ते नाव घेतो, आहे की नाही. जसं की आता मी नाव घेतलं होतं, तर एक मुलगी बोलली, तर ते बहुतेक तिच्या पप्पाची ID असू शकते, आहे ना. तर मग हा विषय होते याच्यामध्ये. तर काही नाही होत त्याला, काय फक्त ते नाव घेतलं की त्यांनी ते ऍक्सेस करावं, आहे की नाही. बरं, चला, इथपर्यंत काही डाऊट आहे का रे कोणाला? सांगा बरं. नो सर. समजलं प्रत्येकाला? चला, बर, ठीक आहे. आता अजून पहा, आता पुढच्या याच्यावर जाऊ आपण, टॉपिकवर लक्ष द्यायला. या साईडनं तुम्हाला दिलेलं आहे फिजिकल क्वांटिटी. काय दिलेलं आहे? फिजिकल क्वांटिटी. लक्ष द्या, तुम्ही लक्ष देशाल तर समजणार कडे. तुम्ही जर समजा इथं फक्त मोबाईलला टाइमपास साठी बसले असाल तर काही कामाची गोष्ट नाही आहे. आपल्याला इथं टाइमपास नाही करायचा आहे. तुम्हाला खरं सांगतो, कोणतीही गोष्ट आपण जर समजा मनपूर्वक केली तर त्याचा फायदा 100% होणार. तुम्ही हे लेक्चर मनपूर्वक करा, याचा फायदा तुम्हाला युनिट टेस्ट 1 मध्येच होणार. तुम्ही म्हणसाल सर आम्ही तुमचे क्लासेस केल्यामुळे तुमचा बेसिक जे काही आम्ही केलं फिजिक्सचा त्याच्यामुळे आमचा पेपर चांगला गेला, हे गॅरंटी तुम्ही म्हणसाल. ठीक आहे. बेसिक्स इथे आहे. फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कोणते कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड. MKS म्हणजे काय? मीटर किलोग्राम सेकंड. आणि त्याच्यानंतर FPS म्हणजे काय? फूट पाऊंड सेकंड. आणि SI म्हणजे काय? इंटरनॅशनल सिस्टीम इंटरनॅशनल. ठीक आहे. CGS म्हणजे काय? CGS म्हणजे काय? काय? सेंटीमीटर ग्राम सेकंड, मीटर किलोग्राम सेकंड, फूट पाऊंड सेकंड आणि SI. हे तुमच्या तोंडपाठ झालं पाहिजे बरं आता.
आता पाहिल्याबरोबर आता सगळ्यात पहिली जी क्वांटिटी आहे ती आपली लेंथ. लेंथ सांगा बरं, फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी आहे की डिराइव्ड क्वांटिटी आहे? कोण सांगते? लेंथ काय फंडामेंटल आहे की डिराइव्ड क्वांटिटी आहे? द फिजिकल क्वांटिटी कॅन बी डिराइव्ड इंटू टू. फंडामेंटल. यस यस, हे फिजिकल क्वांटिटी. यस, ज्यांनी आपला प्रिव्हियस क्लास केला त्यांना माहित आहे. आणि याच्यासाठी ट्रिक लक्षात ठेवायला सांगितली होती, काय? इथले आलू माती. बस इथले आलू माती, इथलं एवढं जर लक्षात ठेवलं तर इथले ले आला लेंथ आहे ना, तर लेंथ आला आपला फंडामेंटल क्वांटिटी. याच्या व्यतिरिक्त दुसरी क्वांटिटी विचारली तर डिराइव्ड क्वांटिटी मध्ये चालली जाते. आता लक्ष द्या, लेंथचं तुम्हाला विचारलं की सांगा बेटा की लेंथचं सीजीएस युनिट काय आहे, असा प्रश्न येते. व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ लेंथ, असा प्रश्न तुमच्या समोर येते एक्झाम मध्ये. व्हॉट इज द सीजीएस युनिट ऑफ लेंथ? लेंथचं सीजीएस युनिट काय आहे? तर लेंथचं सीजीएस युनिट आहे सेंटीमीटर. आता हे कसं ओळखायचं माहिती आहे काय? सीजीएस म्हणजे होते सेंटीमीटर. अरे एवढे सोपे सोपे प्रश्न विचारतात पण पोरांना समजत नाही, म्हणून ते समजवण्यासाठीच आम्ही इथं बसलेलो आहोत की याचा कसं लक्षात ठेवायचं. बुक मध्ये तर आहे, सगळी थेअरी दिलेली आहे, पण ते कसं लक्षात ठेवायचं, कसे क्वेश्चन ट्विस्ट टाकून तुम्हाला विचारले जाते, घुमवून प्रश्न विचारले जाते, हे समजून सांगण्याचं काम आमचं आहे. म्हणजे तुम्हाला जिथं 2 घंटे लागतात अभ्यासासाठी, तिथं तुमचं 5 मिनिटामध्ये क्लिअर होऊन जाते. हा बोला बोला बोला. आवाज येत नाहीये तुमचा. बाकीच्यांना आवाज येत नाही का? येत आहे. येत आहे. हा बरं, ठीक आहे. हे येत बघा, ऐकून घ्या आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम आहे की नाही प्रत्येकाला येते. ठीक आहे. आता एक स्टुडंट आहे म्हणजे तिला जर समजा आवाज नाही आला तर मग अशा वेळेस काय करायचं, लेफ्ट होऊन जायचं आपण ग्रुप याच्यावरून लिंकवरून, डबल त्या लिंकवर जॉईन करायचं. हे कशामुळे माहिती आहे काय? नेटवर्कमुळे होते. तर थोडासा हा नेटवर्कमुळे प्रॉब्लेम होते. आणि समजा झालाही तर काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे रेकॉर्डिंग लेक्चर आहे. समजा आजचं मिस झालं तुमचं, हा एक तुमचा फायदा आहे की आजचं लेक्चर जर तुमचं मिस झालं तर तुम्ही कधीही दिवसातून 24 घंट्यामध्ये आपलं लेक्चर युट्यूबवर सध्या तर पाहू शकता. सध्या जेवढे आपले डेमो लेक्चर आहेत, हे कॉलेज चालू होईपर्यंत तुम्ही डेमो लेक्चर पाहू शकता. समजा तुम्ही कोणत्या मावशीकडे गेले लग्नाला का, ठीक आहे, अर्जंट मीटिंग आली तुमची, वेळेवर मित्रानं बोलवलं, तर मग अशा वेळेस तुमचा क्लास होऊ शकत नाही. तर मग या असं काय, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, मग युट्यूबवर पाहायचं आपलं लेक्चर. आणि मग युट्यूबवर नाही झालं, मग समजा क्लास जॉईन केला, मग तू कुठं, तर मग आपण आपल्या ॲपवर तुम्हाला लेक्चरची डायरेक्टली ॲक्सेस देईन. त्याच्यावर तुमच्या नोट्स पण भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी भेटणार. आता तुम्हाला मी दाखवूनच देतो. ठीक आहे. तुम्हाला मी इथं दाखवून देतो. एक ड्राईव्ह आहे. त्या ड्राईव्हवर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार. जसं की बेसिकचा ड्राईव्ह आहे. इथं मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. हा Google Chromeवर गेलो. इथं ड्राईव्ह आहे. तुम्हाला ॲक्सेस इथून भेटणार लेक्चरचे. ठीक आहे. हा लवकर चालू झाला पाहिजे. जर लवकर चालू झाला तर तुम्हाला मी दाखवणार. हा थोडासा टाइम घेते. तर तुम्ही ह्या गोष्टी ज्या समजा त्याच्यामध्ये हे बघा, बेसिक सायन्स आहे. ह्या बेसिक सायन्सवर तुम्हाला काय काय आहे हे तुम्हाला दाखवून देतो मी. सर्व गोष्टी तुम्ही इथून ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. या सर्वच गोष्टी ज्या कोणी देत नाही, ज्या कोणाकडेच नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहा तुम्ही, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी भेटणार नाही. क्वेश्चन बँक पहिली गोष्ट देतील कुठली पण प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बँक तुम्ही शोधून दाखवा. कुठंही तुम्हाला प्रिव्हियस इयरची क्वेश्चन बँक भेटणार नाही. हे लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर. आणि त्याच्यानंतर माझ्या ज्या ट्रिक्स आहेत, मी ज्या ट्रिकने शिकवतो, जे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, नेहमी रिमेंबर राहिलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, ते ट्रिक तर मुश्किल नामुमकिन आहे. कारण मराठी भाषेमधून शिकवणं आणि हिंदी भाषेमधून मला तर काही पोरांचे विद्यार्थ्यांचे फोन येतात. काही विद्यार्थी म्हणतात सर हिंदी में पढ़ाओ. काही विद्यार्थी म्हणतात हिंदी में पढ़ाओ. आता मला सांगा, माझे मराठी विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्राचे आहेत, यांना मराठीमधूनच समजते. आपल्या मातीतून आपण जर शिकलो, मराठीमधूनच सर्वात जास्त समजते. म्हणून आम्ही मराठी ही भाषा वापरतो. जास्त इंग्लिश झाडत नाही. इंग्लिश झाडल्यामुळे काय होते, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना तर समजते, पण जे विद्यार्थी आपले मराठी मातीतून, मराठी याच्यातून आलेले आहेत, शाळेतून आलेले आहेत, त्यांना थोडासा प्रॉब्लेम जाते. आणि हिंदी मीडियम वाले तर ॲडजस्ट करतातच. आणि विद्यार्थी तसे आपले पॉलिटेक्निकचे हुशार असतात, ब्रिलियंट असतात, की ते म्हणतात की सर आम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. लँग्वेज कोणतीही असो, एक वेळा जर कॉन्सेप्ट समजला तर इंग्लिश काय आम्ही कोणत्याही भाषेत लिहू शकतो. आहे की नाही? तर म्हणून हे गरजेचं आहे. तर बघा, आता हे तुमच्यासमोर मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. इथून कन्व्हर्ट व्हायचं आहे. हे कन्व्हर्ट होऊन राहिलं तर थोडासा टाईम लागते. तिथं बघा लेक्चर दिलेला आहे बेसिक सायन्सची, आहे ना. याच्यावरती नोट्स दिलेला आहे. तो फोल्डर तयार व्हायचा. आपला फोल्डर जर क्रिएट झाला तर तुमच्या लक्षात येईल. एक वेळा तो फोल्डर झाला पाहिजे फक्त. ह्या फाईल्स आपल्याला काढायच्या आहे.
फक्त फोल्डर्स पाहिजे. त्या फोल्डर्समध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळं पाहायला भेटणार. बेसिक सायन्सच्या नोट्स, हे बघा इथं MCQ दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं नोट्स दिलेल्या आहेत. इथे केमिस्ट्रीचे व्हिडिओ दिलेले आहेत, फिजिक्सचे व्हिडिओ दिलेले आहेत. हे सगळं सध्या अवेलेबल आहे. असं नाही की बस मी तुम्हाला नंतर कधी देणार नाही. सध्या स्थितीमध्ये ज्यांनी फीज कंप्लीट केली त्याला पण हे अवेलेबल होऊन जाते. टोटल युनिट फर्स्ट युनिटपासून तर लास्ट युनिटपर्यंत सर्वच्या सर्व कंटेंट तुम्हाला भेटते. आता जसं इथं पहा पूर्ण फाईल ओपन झाली आहे बेसिक सायन्सची. आता बेसिक सायन्सवर क्लिक केला, तुम्ही या बेसिक सायन्सवर क्लिक केलं तर तुम्हाला याच्या नंतरची फाईल तयार होते. आता याच्यामध्ये कसं आहे, हा i3 प्रोसेसर असल्यामुळे माझ्या कॉम्प्युटरचा हा थोडासा स्लो चालते, हँग करते. कारण मल्टिपल टास्क याच्यावर परफॉर्म होऊन राहिला आहे. आणि जेव्हाही i3 म्हणजे याचा प्रोसेसर आहे, तो प्रोसेसर समजा i3चा असेल आणि त्याच्यावरती मल्टिपल टास्क जर परफॉर्म करायचा असेल तर याच्यात पहा पुढचं ओपन झालं बेसिक सायन्स व्हिडिओज अँड नोट्स है ना. आणि त्याच्यात बेसिक सायन्स MCQs. हे बघा इथं आहे MCQs, जे प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले MCQs आहेत ना, हे MCQ याच्यामध्ये दिलेले आहेत. हे MCQची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. हा ॲक्सेस तुम्हाला भेटणार. याच्यामध्ये व्हिडिओज आणि नोट्स आहेत. हे बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या MCQs दिलेल्या आहेत. ठीक आहे. असं नाही एकाच वर्षाचे नाही आहे, 23चे आहे, 22चे आहे. म्हणजे ज्या वर्षीच्या एक्झाममध्ये विचार त्याचे स्क्रीनशॉट याच्यात काढलेले आहेत. आणि युनिट वाईज MCQ पण आहे इथं. हा थोडासा स्लो चालून राहिला तर पटापट तुम्हाला तुम्ही मोबाईलमधून हे दाखवलं असतं. हे बघा हे MCQs आहेत आणि हे याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता MCQची. युनिट वाईज MCQ आहेत. ठीक आहे. पहिला युनिट, दुसरा युनिट, तिसरा युनिट असे टोटल MCQ इथं दिलेले आहेत. ठीक आहे. तर त्याच्यानंतर नोट्स जर पाहिजे असेल तर नोट्स याच्यावर दिलेले आहे. ही लिंक तुम्हाला सर्वांना भेटणार आहे. ठीक आहे. तर इथे आता आपण परत जाऊ आपल्या सिलेबसकडे. ठीक आहे. हे सर्व तुम्हाला भेटून जाणार. ठीक आहे. जेव्हा तुम्ही क्लास जॉइन करसाल तेव्हा तुमचे लेक्चर राहते, नोट्स राहते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटून जाणार. ठीक आहे. चला तर आपण एवढा टॉपिक क्लिअर करू आणि त्याच्यानंतर इथे थांबून जाऊ. पहा लेंथ जो आहे हा फंडामेंटल क्वांटिटी आहे. है ना. CGS लक्षात ठेवा. CGS म्हणजे काय सेंटीमीटर. सेंटीमीटर आला सेंटीमीटर झालं. हा पहा MKS मधला मीटर, लेंथचा युनिट काय आहे मीटर. त्याच्यानंतर FPS विचारलं तर इथं पहा फूट. आणि SI युनिट आणि हा युनिट सेम टू सेम दिसणार तुम्हाला. बऱ्याचशा गोष्टी सेम टू सेम दिसणार. कोणता MKS आणि SI पहा. हा ब्लॉक आणि हा ब्लॉक पहा. याचे दोन्ही युनिट सारखेच आहेत. याचं मीटर आहे, याचं मीटर पर सेकंड आहे. है ना. याचं हे पण सेम आहे. फक्त एवढं वेगळं आहे. तर लक्ष द्या. लेन्थचं पहिले तर तुम्ही हे माहीत करून घ्या SI युनिट काय. सर्वात जास्त तुम्ही लिहिलं कोणतं SI युनिट. 10वी पर्यंत कोणतं युनिट लिहिलं SI युनिट. तर लेन्थचं युनिट आहे SI युनिट आहे मीटर. वेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड. वेलॉसिटी काय मीटर पर सेकंड आणि फोर्सचं आहे ते न्यूटन इन ब्रॅकेट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटन म्हणजेच काय होते केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा लक्षात ठेवा. कधी कधी असं विचारलं जाते न्यूटनला ऑप्शनल आपण काय लिहू शकतो तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहू शकतो. काय लिहू शकतो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहू शकतो न्यूटनला. ठीक आहे. तर मग आता इथं हे झाला फोर्सचं युनिट. पहा लेंथचं युनिट झालं मीटर. वेलॉसिटीचं युनिट काय झालं मीटर पर सेकंड. हे पहिले अगोदर शिकवलेलं आहे मी. फोर्सचं युनिट आहे न्यूटन. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हीट एनर्जीचं युनिट काय आहे जूल. हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. हे एक्झाम मध्ये येत असते. आता हे सेम टू सेम कॉपी करा MKS साठी. सेम टू सेम कॉपी पहा. मीटर पर सेकंड फक्त MKS आहे म्हणून मीटर पर सेकंड. आणि त्याच्यानंतर न्यूटन, त्याच्यानंतर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथं येणार किलोग्राम. इथं जूल आहे तर इथं काय किलोग्राम. काऊन कारण की इथं काय लक्ष द्या. हा किलोग्राम काऊन आला, किलो कॅलरी काऊन आला. इथं पहा MKS मीटर किलोग्राम सेकंड आहे म्हणून इथं काय आला किलो कॅलरी. किलो कॅलरी. इट इज द युनिट ऑफ MKS युनिट ऑफ हीट एनर्जी. MKS युनिट ऑफ हीट एनर्जी. ह्या दोघांचा प्रश्न संपला तुमचा. यस ऑर नो. आता या CGS मध्ये. आता CGS पहा लेंथचा. आता इथं मीटर आहे ना इथं हा सेंटीमीटर आहे. फक्त मीटरच्या ठिकाणी मीटरच्या समोर इथं सेंटी आहे ना. सेंटीमीटर ग्राम सेकंड आहे. काय लक्ष द्या रे इकडे. सेंटीमीटर ग्राम सेकंड आहे. इथं फक्त सेंटी लावायचे सी. बाकी सहसाच्या तसंच आहे. फक्त इथं चेंज झालं. इथं कॅलरी आहे, इथं किलो आहे. तर कॅलरी आहे किलो निघून जाते याच्यातला कारण याच्यात किलो राहत नाही. इथं कॅलरी येणार. फक्त चेंजेस कुठं आहे माहिती आहे काय इथं पहा. इथं चेंजेस आहे. डाईन आहे आणि डाईनलाच आपण असं लिहितो. डाईन ग्राम डॉट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहू शकतो. हा फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकी काहीच नाही. तुम्हाला मीटर आहे तर इथं सी लावा लागते सेंटीमीटर. मीटर पर सेकंड आहे इथं सेंटीमीटर पर सेकंड आहे. इथं किलो कॅलरी आहे इथं कॅलरी लिहावं लागते. हाही क्लिअर झाला. 1 2 आणि 3 क्लिअर झाले. आता या फूट पाऊंड सेकंड हा सर्वात वेगळा आहे. ठीक आहे. आता फूट पाऊंड सेकंडचा कसा आहे इथं येते फूट. आता इथं काय येते वेलॉसिटी.
व्हेलॉसिटी आहे तो मीटर पर सेकंड आहे, इथे फूट पर सेकंड येते. आणि त्याच्यानंतर हा वेगळा येते. फोर्सचा थोडासा वेगळाच आहे प्रत्येकाचा. याला पाऊंड फोर्स किंवा एलबीटी म्हणतो आपण. याचं युनिट आहे फोर्सचं एफपीएस युनिट. काय म्हटलेलं आहे? पाऊंड फोर्स एलबीटी. पाऊंड फोर्स एलबीटी. आणि हीट एनर्जीचं युनिट काय आहे? बीटीयू. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागते. याचा मी डायरेक्टली चार्टच दिलेला आहे तुम्हाला, जो चार्ट पाहून तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे, लक्षात राहील. एक वेळा रिपीट. लेंथ सीजीएस मध्ये सेंटीमीटर, सेंटीमीटर पर सेकंड. डाईन ग्राम डॉट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर इथे येईल कॅलरी. एमकेएसचं युनिट आहे लेंथचं मास. त्याच्यानंतर वेलॉसिटी मीटर पर सेकंड. फोर्सचं न्यूटन इन ब्रॅकेट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर हीट एनर्जी किलो कॅलरी. हीट एनर्जी काय? किलो कॅलरी. एफपीएसचं युनिट पहा लेंथ फीट. त्याच्यानंतर फीट पर सेकंड. त्याच्यानंतर आहे फोर्स पाऊंड फोर्स एलबीपी. आणि हीट एनर्जीचा आहे बीटीयू. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे एसआय युनिट मीटर, मीटर पर सेकंड. एन केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि इथे येईल जूल. तर हे अशा पद्धतीचे युनिट आपण याच्यामध्ये लिहितो. समजलं का रे सर्वांना? यस ऑर नो? बोलत चला. फिजिकल क्वांटिटी. Yes, sir. बरं, Yes, sir. ठीक आहे. फिजिकल क्वांटिटी प्रत्येकाला समजलं. आता आपण पाहू की कोणाला किती समजलं. चला, आता आपला जो आहे तो टाइम आहे की तुम्हाला विचारायचा. ठीक आहे, कारण की वन वे चालत नाही, टू वे पाहिजे है ना. टू वे पाहिजे. आता गौरी सांगणार. गौरी तुम्ही सांगा लेंथचं सीजीएस युनिट काय येते? गौरी. Centimeter. सेंटीमीटर. बरोबर आहे का रे? यस ऑर नो? Yes. यस. चल चैतन्य. चैतन्य लेंथचं एसआय युनिट सांग. लेंथचं एसआय युनिट. चैतन्य. चैतन्य लेंथचं एसआय युनिट सांगता येईल का? प्रेम. हा, मीटर. यस, करेक्ट आन्सर आहे मीटर. बरं, फोर्सचं युनिट. फोर्सचं युनिट. फोर्सचं युनिट प्रगती. सांगा बरं तुम्ही. प्रगती. फोर्सचं युनिट काय येणार सांगा बरं. Mass per second. फोर्सचं एसआय युनिट मास. मास पर सेकंड. Minute. फोर्सचं युनिट एसआय युनिट काय ते? चुकलं ते. सांगा पटकन. Kilogram per second. एसआय युनिट काय ते? न्यूटन येते ना Dyne. बहुतेक. फोर्सचं युनिट न्यूटन येते ना. यस ऑर नो? मग Yes. बर होते, मागे पुढे काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट. फोर्सचं एमकेएस युनिट. आदित्य सांगा बरं. फोर्सचं एमकेएस युनिट. आदित्य, फोर्सचं एमकेएस युनिट सांगायचं आहे तुम्हाला. नाही? नेहा. नेहा सांगू शकता का तुम्ही? लीना. यस, न्यूटन. कारण हे आणि हे सेम असते ना. हे आणि हे सेम असते, याच्याहून तर तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता फक्त एवढं सांगून द्या, फोर्सचं सीजीएस युनिट काय? फोर्सचं सीजीएस युनिट. मोरे सांगा. मोरे सांगा. डाइन. डाईन है ना. डाईन. अजून काय? प्रतीक्षा. Dyne gram centimeter per square. यस, डाईन ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो पाहिलं की फिजिकल क्वांटिटीला कोणत्या कोणत्या युनिटनं आपण मेजर करतो है ना. तर काही काही विद्यार्थी माझे उशिरा जॉईन झाले, कारण की सकाळी स्वप्नामध्ये असतात, ते दिल्ली मुंबई फिरून येतात आणि नंतर उठल्यानंतर क्लास करतात. काही काही विद्यार्थ्यांना माहीत नसते. तर हा क्लास तुम्ही
मी YouTubeवर अपलोड करतो, तर तुम्ही रेग्युलर पाहू शकता, याची रिव्हिजन करू शकता, याची प्रॅक्टिस करा. हेच एक्झाममध्ये येणार, ह्याच्या व्यतिरिक्त काहीही एक्झाममध्ये येत नाही. तुम्ही कितीही एम-सी-क्यूची प्रॅक्टिस केली तसं होत नाही. जिथपर्यंत तुम्ही प्रॉपरली नॉलेज घेत नाही प्रत्येकाचं, तिथपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि कॉलेजमध्ये सर्वच होणं पॉसिबल नाहीये. पण आपल्या क्लासमध्ये आपण सर्वच घेऊ आणि ए टू झेड सिलेबस छानून काढून तुमचा रिझल्ट एकदम शिखरावर पोहोचवू. ठीक आहे? तर आजचा दिवस सर्वांचा सुखाचा जाओ आणि आजच्या दिवसासाठी सर्वांना शुभकामना. आजच आपण इथं या ठिकाणी थांबून आजचा क्लास इथं संपलेला आहे. ठीक आहे? पुढच्या क्लासमध्ये उद्या 9:20 सर्वांनी जॉइन करायचा. ठीक आहे? कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता स्टुडंट्स.